काल आपण 9व्या अध्यायातील ओवी क्रमांक 186 पर्यंत आलो होतो. 186वी ओवी होती, कशाला तयांची आठवण, जो नुसताच आहे शीन, वायाच ते बोलणं त्यांच्याविषयी. आणि मग त्यानंतर 187वी ओवी येते, जया कारणे होईल कल्याण, आणि जाईल तो शीन, ऐसे ऐक आता वचन सांगतो तुझला. भगवंत अर्जुनाला म्हणतात की ज्याच्यामुळे तुझा शीन संताप दुःख जाईल असं वचन मी तुला आता सांगतो. पुढची ओवी आहे, जयाच्या अंतःकरणात आत्मज्ञान असे प्रवेशत, तेथे वैराग्य असे राहत स्वप्नातही. आता एक प्रकारे ज्याला आत्मज्ञान झालं, जो ब्रह्मरूप झाला, परब्रह्मरूप झाला, अशा माणसाचं वर्णन थोडक्यात माऊलींनी सुरू केलेलं आहे. आणि त्याचं वर्णन करताना या ओवीत माऊली म्हणते, जयाच्या अंतःकरणात आत्मज्ञान असे प्रवेशत, तेथे वैराग्य असे राहत स्वप्नातही. ही पहिली खूण सांगितली की पहिल्यांदा म्हणजे तो वैराग्याला प्राप्त होतो. त्याला मन इंद्रियांच्या अनुभवात काहीही रस राहत नाही. मन आणि इंद्रियांच्या अनुभवाविषयी तेथे वैराग्य निर्माण होतं. आणि दुसरी गोष्ट अजून खून म्हणून सांगितली की स्वप्नातही त्याची तीच स्थिती असते. स्वप्नात देखील तो मन इंद्रियांच्या नादी लागत नाही. खरं म्हणजे जागृतीनंतर स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या असा हा उलटा प्रवास घडण्यासाठी जागृतीतही वैराग्य प्रकटावं लागतं, स्वप्नातही वैराग्य प्रकटावं लागतं, सुषुप्तीतही वैराग्य प्रकटावं लागतं, आणि तुर्येच्या ठिकाणी देखील वैराग्य प्रकटावं लागतं. हा नियम आहे. आणि तो जर तुर्येच्याही पलीकडे गेलेला असेल तर साहजिकच मग या चारही अवस्थांमध्ये तो वैराग्याला प्राप्त झालेला असतो. म्हणून तो परब्रह्माशी एकरूप होतो. म्हणून त्याला ब्रह्मज्ञान आणि परब्रह्म ज्ञान झालेलं असतं. म्हणून ही पहिली खूण सांगितली, पहिलं लक्षण सांगितलं. जयाच्या अंतःकरणात आत्मज्ञान असे प्रवेशत, तेथे वैराग्य असे राहत स्वप्नातही. पुढची ओवी आहे, सदैव सद्भाव तयाच्या मनी, करती सर्वांची हित जोपासनी, विवेकासी खतपाणी घालती ते. आणि मग अशी व्यक्ती जी ब्रह्म आणि परब्रह्माशी एकरूप झाली, त्याच्या मनात सर्वांच्या विषयी सद्भाव असतो. तो कोणाचा द्वेष करायचा ही वृत्ती त्याच्यामध्ये नसते. सगळ्यांशी सद्भाव वृत्ती त्याची असते. आणि सर्वांचं हित व्हावं, सर्वांचं कल्याण व्हावं, सर्व दुःखातून मुक्त व्हावेत, चिंतामुक्त व्हावेत असं त्याला वाटत असतं. कारण की त्याने अनुभवलेलं असतं की आपण आपलं दुःख आणि चिंता यांचा निराश केलेला आहे. दुःख आणि चिंता यांचा निराश होऊ शकतो, आणि असाच निराश सर्व जीवांना अनुभवाला आला पाहिजे असं त्यांना वाटत असतं. आणि म्हणून विवेकासी खतपाणी घालती ते. आणि म्हणून लोकांमध्ये विवेक कसा वाढेल, लोकांमध्ये जागृती कशी वाढेल, लोकांमध्ये ती
जी काही ज्ञानाची स्थिती आहे ती निर्माण होण्यासाठी त्यांना प्रेरणा कशी देता येईल, त्यांना प्रेरित कसं करता येईल, त्यांचा विवेक कसा वाढवता येईल, त्यांना मन इंद्रियांच्या अनुभूतीतून सोडवता कसं येईल, असा तो विचार करतो आणि तसे प्रयत्न करतो. ज्ञानगंगेत नहाता भ्रमाची होता सांगता, अनुभवती आंतरबाह्य शांतता सदैवते. आणि असा ब्रह्म आणि परब्रह्माशी एकरूपता अनुभवल्यानंतर ज्याला ज्ञानगंगेमध्ये तो न्हावून निघाला आहे असं म्हटलं जातं, त्याच्या सर्व भ्रमांची सांगता होते. कोणताही भ्रम त्याला पकडू शकत नाही, कोणतंही सुखदुःख त्याला पकडू शकत नाही, किंवा कोणतंही पाप पुण्य त्याला पकडू शकत नाही. आणि अशा रीतीने सुखदुःखातून, पाप पुण्यातून, आसक्ती द्वेषातून सुटल्यानंतर तो अंतर्बाह्य शांतता सदैव अनुभवत असतो. कारण की त्याचं मन इंद्रियांच्या अनुभवाकडे धावच घेत नाही. आणि असं जे मन जे कुठेही बाहेर धाव घेत नाही, बहिर्मुख होत नाही, संवेदनांमध्ये आणि सुखदुःखामध्ये लिप्त होत नाही, अशा मनामध्ये अंतर्बाह्य शांतता अनुभवाला येते. ऐसी तयांची स्थिती जे धैर्याचे मेरू असती, नि आनंदाची ती भरती अंतरी त्यांच्या. आणि अशी जी त्यांची स्थिती असते, जे धैर्याचे मेरू असतात. धैर्याचे मेरू हा सगळ्यात मोठा पर्वत, म्हणजे पर्वता एवढं धैर्य त्यांच्यामध्ये असतं. आणि आनंदाची ती भरती अंतरी त्याच्या. ते दुःखातून मुक्त झालेले असतात, चिंतामुक्त झालेले असतात. कोणतीही आसक्ती, कोणतेही द्वेष, कोणताही कामना, कोणतीही इच्छा त्यांच्या मनात राहत नाही. आणि असं जे काही निर्विकार मन असतं, ते निर्विकार मन एक प्रकारचा आनंद आणि मुक्तीची अवस्था उपभोगत असतं. आणि म्हणून त्याला म्हटलंय की नि आनंदाची ती भरती अंतरी त्याच्या. ऐसी जया प्राप्ती ते कैवल्यासही जिंकती, आणि नांदते ती नीती त्यांचेच ठाई. आणि असे जे कोणी असतात ते कैवल्यालाही जिंकतात, म्हणजे त्या परब्रह्मालाही जिंकतात. आणि नांदते ती नीती त्यांचेच ठाई. आणि त्यांचं जीवन हे नीतीपूर्ण असतं. ती नीती बळजबरीची नीती नसते, तर ती आपोआप येणारी नीती असते. त्याच्यासाठी त्यांना काहीही प्रयत्न करावे लागत नाही. अगदी निसर्गतया ते नीती पालन करत असतात. मज व्यापका जानता ऐसी प्रकटते शांतता, करण्या सर्वांशी सहायता धावती ते. आणि असं मज व्यापकाला जाणलं गेलं असता, त्या ब्रह्माशी आणि परब्रह्माशी एकरूपता अनुभवली गेली असता, तिथे शांतता प्रकटते. आणि अशी शांतता प्रकटल्यानंतर शांत झालेल्या ते मन इतरही मनांना मदत करायला बाहेर पडतं. जशी शांती आपल्याला अनुभवाला आली, जसं आपण दुःखमुक्त झालो, तसंच इतरही सर्वजण दुःखमुक्त व्हावेत, शांत व्हावेत, अशी भावना, अशी एक प्रकारची करुणा तिथे निर्माण होते. आणि मग सर्वांना मदत करण्याला तो धावू लागतो. ऐसे जे महानुभाव ते प्रकृतीचेही दैव, ते जाणती पहा सर्व स्वरूप माझे. आणि असे जे काही लोक असतात, जे प्रकृतीचेही दैव आहे, म्हणजे खरं म्हणजे ते प्रकृतीच्या पलीकडे गेलेले असतात, ते पाचही भूतांच्या पलीकडे गेलेले असतात. आणि म्हणून त्यांना प्रकृतीचेही दैव म्हटलेलं आहे. ऐसे जे महानुभाव जे प्रकृतीचेही दैव, ते जाणती पहा सर्व स्वरूप माझे. आणि असे जे लोक असतात
जे प्रकृतीच्याही पलीकडे गेले, चारही अवस्थांच्या पलीकडे गेले, ते तर भगवंत म्हणतो ते माझे स्वरूप जाणतात, कारण की ते माझ्या स्वरूपाशी एकरूप झालेले असतात. ऐसे प्रेम वाढवणी दंग राहती ते भजनी, द्वैताची ती कहाणी नाही तेथे. आणि असं परमात्म्याशी असलेलं नातं दृढ झालं की त्यांच्यामध्ये प्रेम वाढतं आणि त्या प्रेमाच्या भावनेमध्ये मग ते दंग राहती ते भजनी, आणि मग ते त्या एकरूपतेचं, त्या अद्वैताचं भजन नेहमी करतात, त्याचं गुणगान नेहमी करतात. आणि दुसरी खूण सांगितली द्वैताची ती कहाणी नाही तेथे. मग त्या व्यक्तीच्या ठिकाणी द्वैताची कहाणी नसते. तो द्वैताचं जे अध्यात्म सुरू असतं त्याच्यापासून तो दूर गेलेला असतो. ते द्वैत एक प्रकारचा भ्रम आहे आणि भ्रांती आहे, त्याला कळलेलं असतं. आणि म्हणून द्वैताची ती कहाणी नाही तेथे. ऐसे ते मीच होऊन करती ते माझे भजन, नवल त्यांचे सांगेन ऐका आता. असं ते ब्रह्मज्ञानी माझ्याशीच एकरूप होऊन जातात, परब्रह्माशीही एकरूप होतात आणि मग ते माझं भजन करतात. आणि भजन करतात म्हणजे ते त्या अवस्थेचं वर्णन करतात आणि त्या अवस्थेला कसं प्राप्त होता येतं याचं ते निरूपण करतात, याचा उपदेश करतात, याचा मार्गदर्शन करतात. आणि याला माऊलीने भजन म्हटलेलं आहे. हे भजन आहे, भजन याला म्हणतात. भजन म्हणजे काहीतरी एक आपण जे समजतो ते भजन नाही, ते द्वैतातलं भजन आहे, ते खरं भजन नाही. खरं भजन असं असतं की त्याच्यामध्ये त्या परब्रह्माशी, त्या परमतत्वाशी एकरूपता कशी साधली जाते याचं रहस्य सांगणारं जे निरूपण असतं त्या निरूपणाला भजन असं म्हणतात. नवल त्यांचे सांगेन ऐका आता. आणि असं त्यांचं ते नवलाई मी तुला सांगतो ती तू ऐक. आता ते काय काय करतात, असे जे भगवंताशी एकरूप झालेले आहेत त्या लोकांचं वर्णन आता माऊली करते, भगवंत करतायत. सदैव करती ते भजन, नच उरे मग प्रायश्चित्त घेणं, केले पापाचे निर्मूलन समूळ त्यांनी. आणि असे जे लोक असतात जे परमतत्वाशी एकरूप होतात ते सदैव कीर्तन आणि भजन करतात. आणि त्यांचं कीर्तन आणि भजन हे द्वैतातलं नसतं. द्वैतातलं कीर्तन आणि भजन करणारे लोक अज्ञानी असतात. ज्ञानी लोकांचं कीर्तन हे निर्गुण निराकाराचं कीर्तन असतं, अद्वैताचं निरूपण असतं. आणि चारही अवस्थांचा निराश, चार देहांचा निराश, चार वाचांचा निराश, चार कोशांचा निराश याचं निरूपण तेथे चालतं. आणि असं कीर्तन आणि भजन ते करतात आणि इतरांनाही त्या अवस्थेकडे कसं प्राप्त जाता येतं याचं मार्गदर्शन करतात. आणि असं केलं असता नच उरे मग प्रायश्चित्त घेणं. आणि खरं म्हणजे त्यांनी त्या चार अवस्थांचा निराश करताना सर्व कर्माचा निराश केलेला असतो. आणि मग त्यांना कोणतंही प्रायश्चित्त घेण्याची गरज उडत नाही. केले पापाचे निर्मूलन समूळ त्यांनी. त्यांनी त्यांच्या पापाचे, त्यांच्या संस्कारांचे समूळ असं निर्मूलन केलेलं असतं. त्यांनी त्यांचे विकार समूळ असे नाहीसे केलेले असतात. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, यमदमा अवकळा आणली, तीर्थे ठायावरून उठवली, यमलोकीची खुंटली राहटी आगवी. आणि अशा रीतीने यमदमा अवकळा आणली, अशा पद्धतीने असं मार्गदर्शन करून, असं अद्वैताचं निरूपण करून, आत्मज्ञानाचा रस्ता लोकांना सांगून लोकांना जीवनमुक्ती दिली, लोकांना विदेही मुक्ती दिली, जन्म मृत्यूच्या पलीकडची स्थिती अवगत करून दिली.
आणि त्याच्यामुळे लोक जन्ममृत्यूच्या पलीकडे गेले आणि त्याच्यामुळे यमदमा अवकळा आणली. मग यमाला काहीही काम उरत नाही, यमाचं कामच संपून जातं. तीर्थे ठायावरून उठवली. ही जे तीर्थ आहेत जे द्वैताला कारणीभूत असतात, मग ज्यांना हे सगळं समजलं ते अशा तीर्थाला जात नाहीत आणि त्याच्यामुळे तीर्थे ठायावरून उठवली. ही जी तीर्थ आहेत, जी काही अशी ही फोफावली आहेत, त्या तीर्थांचाही निराश होतो, त्या तीर्थाला कोणीही जात नाही. यमलोकीची खुंटली राहटी अगवी. आणि अशा रीतीने हे जे नरकाला जाणं, यमलोकाला जाणं, हे जे काही चालू होतं ते सर्व खुंटून जातं आणि ही जन्म मरणाची राहटी, जन्म मरणाचा येजा संपून जातं. यम म्हणे काय यमावे, दम म्हणे कवना ते दमावे, तीर्थे म्हणती काय खावे, दोष औषधास नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये यम म्हणतो आता कोणाला यमावे. आणि ते जे काही यमाचे नियम आहेत ते नियम असे म्हणतात की कोणाला दमावे. तीर्थे म्हणती काय खावे. आता तीर्थाला कोणी जात नाही, तीर्थाकडे कोणी पाहत नाही, तीर्थाची उपासमार व्हायला लागली आणि मग तीर्थ म्हणतात काय खावे आणि दोष औषधास नाही. लोकांमध्ये औषधालाही दोष उरलेला नाही आणि लोकांमध्ये दोष उरला नाही म्हणून हे तीर्थ आणि ही यमलोक हे ओस पडले. ऐसे माझे नाम घोषे, नाही करती विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले. आणि अशा रीतीने माझ्या नावाचा घोष करून, म्हणजे माझं जे निर्गुण निराकार स्वरूप आहे, माझं जे शाश्वत आणि चिरंतन स्वरूप आहे, माझं जे सत्य स्वरूप आहे, त्याचा घोष आणि गवगवा या लोकांनी केलेला आहे. आणि असं त्या निर्गुण निराकाराचा घोष आणि गवगवा, त्या निर्गुण निराकाराच्या प्राप्तीचे उपाय, त्या निर्गुण निराकाराचा ची प्राप्ती होण्याची प्रक्रिया, हे सगळं या लोकांनी इथे पसरवलं आणि यालाच नामघोष करणं असं म्हणतात. आणि असा सत्याचा आणि त्या निर्गुणाचा नामघोष ते नेहमी करत असतात. आणि असं केल्यामुळे नाही करीती विश्वाची दुःखे. आणि अशा रीतीने हे जे विश्व जे अत्यंत दुःखाने बाधित होतं, त्या विश्वाचे दुःखाचा ते लय घडवून आणतात. आणि त्यामुळे होतं काय, अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले. आणि त्याच्यामुळे सर्व जग हे दुःखाच्या पलीकडे गेल्यामुळे सर्व जगामध्ये जणू महासुखच भरून राहिलेलं आहे. ते पहाटे वीन पहावित, अमृते वीन जेबवित, योगे वीन दावित कैवल्य डोळा. आणि असं जे निर्गुणाचं निरूपण करणारे हे ज्ञानी असतात, ते पहाटे वीन पहावित, उजाडल्याशिवाय ते सर्व काही दाखवून देतात. अमृतावीन जेववित, अमृत देत नाहीत पण अमृतही पेक्षा श्रेष्ठ असं काहीतरी ते त्या लोकांना आणि जीवांना उपलब्ध करून देतात. आणि योगेवीन दावित कैवल्य डोळा. आणि योग साधना न करता, कोणत्याही प्रकारचा विधी न अवलंबता ते त्या परब्रह्माशी एकरूपता घालून देतात. नाही भेद राजा रंकाचा नि वा लहाननी थोरांचा, उत्सव तेथे आनंदाचा सदैव अर्जुना. आणि त्यामुळे तिथे आता राजा रंक, गरीब, श्रीमंत, लहान मोठा असा काहीही भेद उरत नाही. आणि तिथे असा एक प्रकारचा आनंदाचा उत्सव सदैव असतो असं माऊली वर्णन करते. कुणी एकाने वैकुंठा जावे, त्यांनी वैकुंठच केले आघवे, ऐसे नामघोषे गौरवे धवळले विश्व. पूर्वी कसं होतं, कुणीतरी एखादाच वैकुंठाला जायचा, एखाद्याला ज्ञान व्हायचं,
एखादाच परब्रह्मरूप व्हायचा, परंतु या निर्गुण निराकाराचं नामघोष करणाऱ्या या ज्ञानी लोकांनी आता वैकुंठच केले आघवे. त्यांनी सर्व लोक, ही जी काही सृष्टी आहे, मनुष्य लोक आहे, त्या मनुष्य लोकाला जणू त्यांनी वैकुंठ करून टाकलं. ऐसे नामघोषे गौरवे धवळले विश्व. आणि अशा प्रकारे निर्गुण निराकाराच्या नामघोषाने, निर्गुण निराकाराच्या प्रकटनाच्या प्रक्रियेचे मार्गदर्शन करून त्यांनी या विश्वाला उजळून टाकलेलं आहे. सूर्यासारखे तळपती परी हे न असता जाती, पौर्णिमेस पूर्ण चंद्रगती हे नाही तैसे. परंतु हे जे ज्ञानी असतात हे सूर्यासारखे तळपतात, पण सूर्याची उपमा ही त्यांना नीट लागू पडत नाही, कारण की सूर्य अस्ताला जात असतो, परंतु हे यांचं ज्ञान हे कधीही अस्ताला जात नाही, म्हणून ते सूर्यापेक्षाही अधिक श्रेष्ठ आहेत. तसेच पौर्णिमेस पूर्ण चंद्रगती हे तैसे नाही. चंद्राशी त्यांची तुलना करावी असं म्हटलं तर चंद्राच्या ठिकाणी पूर्णता ही फक्त पौर्णिमेलाच आढळते, आणि इतर सर्व दिवशी वेगवेगळे कोरी असतात, आणि अमावास्येच्या दिवशी तर चंद्र दिसतच नाही. आणि म्हणून हे नाही तैसे, हे त्या चंद्रासारखेही नाहीत आणि त्या सूर्यासारखेही नाहीत, त्यांच्यापेक्षाही ते श्रेष्ठ आहेत. मेघ उदार परी ओसरे, म्हणून उपमेस न पुरे, दयाळू ज्ञानी सारे शंकरापरी. आता सूर्याची तुलना केली, चंद्राशी तुलना केली, आणि आता मेघाशी म्हणजे ढगांशी तुलना केली, की मेघ जे असतात मेघाशी सुद्धा त्यांची तुलना होत नाही. कारण मेघ हे उदार जरी म्हटले तरी मेघ संपून जातात, ओसरून जातात, पण हे तसे नसतात. हे संपतही नाहीत आणि हे ओसरत पण नाहीत. आणि म्हणून उपमेस न पुरे, आणि म्हणून ढगाचीही उपमा त्यांना पुरी होत नाही. असे दयाळू ज्ञानी सारे शंकरापरी. असे हे जे ज्ञानी असतात ते शंकरासारखे भोळे असतात, आणि लोकांच्या ज्याही काही इच्छा आहेत त्या इच्छा, म्हणजे ही दुःखमुक्त होण्याची जी इच्छा आहे, ते शंकर जसा कोणालाही प्रसन्न होऊन वर देतो, तसं हे कोणालाही दुःख मुक्तीचा मार्ग सांगतात. पुण्य सहस्त्र जन्म करणे, मग माझे नाम मुखी येणे, ते नाम सदैव असणे मुखी यांच्या. सहस्त्रावधी लक्षावधी जन्म पुण्य केल्यानंतरच माझे निर्गुण निराकार स्वरूप कोणाला कळत असते, परंतु यांच्या मुखात तर माझे हे निर्गुण निराकाराचे नाम सदैव असते, इतके ते पुण्यवान असतात. मी तो वैकुंठीही नसे, एक वेळ भानुबिंबीही न दिसे, वरी योगियांची मानसे ओलांडून जाई. आणि भगवंत म्हणतात, मी तसा वैकुंठातही राहत नाही, आणि सूर्यातही माझं वास्तव्य नाही, आणि जे योगी आहेत त्या योग्यांच्याही अंतःकरणात आणि मनात मी राहत नाही. परी तयापाशी पांडवा, मी हारपला घेवसावा, जेथे नामघोष भरवा करती माझा. परंतु हे जे ज्ञानी आहेत त्या ज्ञानी लोकांपाशी, त्या निर्गुण निराकाराचं निरूपण करणाऱ्यांपाशी पांडवा मी हरपला घेवसावा. असा जो काही मी हरपलेला आहे द्वैत बुद्धीमुळे, तो मी या लोकांच्या मार्गदर्शनामुळे सापडतो. जेथे नामघोष बरवा करती माझा, कारण की तिथे हे लोक त्या निर्गुण निराकाराचा नामघोष करत असतात. इतके माझ्यात रंगले, देश काळासी विसरले, कीर्तन करता आले स्वस्वरूपासी. आणि असं ते माझ्यामध्ये इतके रंगले, निर्गुण निराकारात इतके रंगले, आणि निर्गुण निराकारात इतके रंगल्यामुळे देश आणि काळाला ते विसरले. स्थान कालाचं त्यांना काहीही भान उरत नाही.
म्हणजे चारही अवस्थांच्या पलीकडे ते जातात आणि असे कीर्तन करता आले स्वस्वरूपासी. आणि असं त्या निर्गुण निराकाराचं कीर्तन करता, चिंतन करता, श्रवण करता, ती सगळी प्रक्रिया विशद करता करता ते परब्रह्माशी एकरूप होतात आणि स्वस्वरूपाला प्राप्त होतात. कृष्ण विष्णू हरी गोविंद माझी या नामाचा निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा उदंड नाचती गाती. आणि असे जे निर्गुणाशी एकरूप झालेले लोक असतात ते मला कृष्ण विष्णू हरी आणि गोविंद अशी नावं ठेवतात आणि माझी या नामाचा निखळ प्रबंध आणि माझ्या नामाचं एक भजन कीर्तन आणि नामघोष ते सदैव करत असतात. माझी आत्मचर्चा उदंड नाचती गाती. आणि माझ्या विषयीची चर्चा करत, माझ्या निर्गुण स्वरूपाची आत्मचर्चा करत ते नाचतात, गातात, कीर्तन करतात आणि नामघोष करतात. ऐसे माझे ते भक्त सतत कीर्ती माझी गात, एक होऊन चराचरात राहती सदा. आणि असे ते जे ज्ञानी भक्त असतात ते सतत माझी कीर्ती गातात आणि सर्व विश्वासी एकरूप होऊन, ब्रह्मरूप होऊन, परब्रह्म स्वरूप होऊन ते या विश्वात राहतात. मग आणखी काही अर्जुना जिंकना त्या इंद्रियांना स्वार होऊन या मना साधना करती. आणि मग आता आतापर्यंत जे हे काही वर्णन केलं हे भक्तीचं वर्णन केलं. आणि ही भक्ती अद्वैत भक्ती आहे, निर्गुण निराकार भक्ती आहे, ही सगुणाची भक्ती नाही. त्या निर्गुण निराकार भक्तीचं वर्णन करतात. आणि मग आता दुसऱ्या याच्यात ते म्हणतात मग आणखी काही अर्जुना जिंकणे त्या इंद्रियांना स्वार होऊन या मना साधना करते. आणि दुसरे असे काही लोक असतात की जे भक्ती मार्गाने जात नाहीत, निर्गुण निराकार अशा भक्ती मार्गाने जात नाहीत, ते दुसरी काहीतरी साधना निवडतात आणि या इंद्रियांना जिंकण्यासाठी मनावर स्वार होऊन ते योग साधना करतात. बाहेर यमनियमांची काठी लावती, आत वज्रासनाची मुद्रा बांधती, रोधने प्राणांची गती योग अर्जुना. आणि अशी ही सगळी योगाची प्रक्रिया ते सांगतात जे 6व्या अध्यायामध्ये आहे. बाहेर यमनियमांची काठी लावते, आत वज्रासनाची मुद्रा बांधती, रोधने प्राणाची गती योग अर्जुना. साधुनी कुंडलिनी जागरण, ताब्यात घेऊन मन पवन, मनासी उन्मन करती ते. ऐसे प्रत्याहाराद्वारे संपवती विकार सारे, पंचेंद्रियती माजोरे वठणी अंती. अशा पद्धतीने ध्यान धारणा समाधी प्रत्याहार वगैरे मार्गाने सर्व विकार ते संपवतात. आणि हे जे काही माजलेले 5 इंद्रिय आहे या 5ही माजलेल्या इंद्रियांना ते वठणीवर आणतात. ऐसी धारणाती साधून पंचमहाभूतासी एकवटून, 4 वाचांचे थैमान संपविती ते. आणि असं ही धारणा साधून आणि पंचमहाभूतांशी एकवटून म्हणजे 4ही अवस्थांशी एकरूप होऊन 4 वाचांचे थैमान संपवती ते. हे जे काही 4 वाचा आहे, 4 अवस्था आहे, 4 देह आहे, 4 कोश आहे, यांनी जे लक्षावधी जन्मापासून जे थैमान घातलेलं होतं दुःखाचं ते थैमान ते संपवून टाकतात. जैत रे जैत म्हणत योगाचे निशान फडकवत, चैतन्य एक रूप होत साधती योग. अशा पद्धतीने जिंकलो रे जिंकलो अशी घोषणा करून योगाचे निशान फडकवतात आणि त्या परब्रह्म चैतन्याशी एकरूप होत योग साधतात, योगाला प्राप्त होतात. ऐसे समाधीद्वारा संपवून पंचभूतांचा पसारा, एकत्व पाहून ईश्वरा मुक्त होती. आणि अशा पद्धतीने योगाच्या साह्याने समाधीच्या साह्याने हा जो काही पंचमहाभूतांचा पसारा आहे, हा जो काही 4 वाचांचा, 4 देहांचा, 4 कोशांचा, 4 वाचांचा पसारा आहे,
तो पसारा संपवून एकत्व पाहून ईश्वरा मुक्त होती. या चारही गोष्टींचा निराश करून त्या पलीकडील वस्तू असलेले ते परमब्रह्म त्याच्याशी एकरूप होऊन ते ईश्वरा म्हणजे त्या परमेश्वराशी एकरूप होतात आणि मुक्त होतात. ऐसे हे गहन अर्जुना माझे भजन, अजून मी सांगेन जे करती दुसरे. असं हे माझं जे गहन असं भजन आहे, असं हे योगाच्या साह्याने ते करतात. आणि आता अजून मी सांगेन जे करती दुसरे, अजूनही काही दुसऱ्या मार्गाने सुद्धा माझ्यापर्यंत पोहोचतात म्हणे. आणि ते दुसरे काय करतात ते मी तुला सांगतो. जसे त्या वस्त्रात केवळ सूतच असे वसत, तैसे या चराचरात मीच अर्जुना. जसं वस्त्र जर आपण त्याचा अभ्यास केला तर आपल्या असे लक्षात येईल की वस्त्रात केवळ सूत असतं आणि सूत म्हणजे नुसता कापूस असतो. अशा पद्धतीने वस्त्र म्हणजे दुसरं तिसरं काही नसून कापूसच असतो. तसं या चराचरामध्ये मीच वसत असतो. निर्गुण निराकार आणि सगुण साकार ही दोन्ही रूपं माझी आहेत आणि या दोन्ही रूपाच्या साह्याने मी विश्व निर्माण केलेलं असतं, चराचर निर्माण केलेले असतात. आणि म्हणून या सर्व चराचरात मीच अर्जुना. हे जे काही सध्या आपल्याला फक्त जे काही सगुण साकार असं दिसतंय, जे अनुभवाला येतंय ते तर आहेच, पण त्याच्यासोबत निर्गुण निराकार सुद्धा इथे आत्ताच आहे. पण आपल्या मन इंद्रियांना निर्गुण निराकाराची अनुभूती येऊ शकत नाही आणि म्हणून आपल्याला निर्गुण निराकाराचा अनुभव येत नाही. इथे ते सत्य, ते परब्रह्म तत्व इथे खच्चून भरलेलं आहे. अशी एक बारीक जागा सुद्धा नाही मोहरीच्या दाण्या एवढी की तिथे ते तत्व नाही. सर्वत्र ते सत्य, परमसत्य भरून राहिलेलं असूनही ते मन इंद्रियांच्या कक्षेत येत नसल्यामुळे ते आपल्याला दिसत नाही. आणि खरं म्हणजे ते आपलं खरं स्वरूप आहे. आपलं खरं स्वरूप निर्गुण निराकार तत्व आहे. आपलं खरं स्वरूप सगुण नाही. सगुण हे बदलणारं आहे, अशाश्वत आहे, नाशवंत आहे. आणि ज्याला हा सगळा अनुभव येतो आहे, ज्याच्यामुळे मन इंद्रिय काम करतात, ज्याच्यामुळे सर्व इंद्रियांना बोध होतो, ज्या तत्वामुळे डोळ्यांना दिसतं, ज्या तत्वामुळे नाकाला गंध समजतो, ज्या तत्वामुळे कानाला शब्द समजतो, ज्या तत्वामुळे जिभेला चव समजते, ज्या तत्वामुळे या त्वचेला स्पर्श समजतो, ज्या तत्वामुळे मनाला समजतं, कळतं, बोध होतो, ते तत्व हे निर्गुण निराकार तत्व इथे सर्वत्र भरलेलं आहे. त्या ताटीच्या अभंगामध्ये मुक्ताई म्हटलेली आहे की ब्रह्मांडा एवढे ओती व सगळे. कसं आहे ते तत्व, निर्गुण निराकार तत्व, तर ते ब्रह्मांडा एवढं आहे. ब्रह्मांडा एवढे ओती व सगळे. ओती वय शिष्यासारखं ओती वय भरी वय म्हणे ते. ब्रह्मांडासारखे ओती व सगळे, पण मनबुद्धी आकळे ऐसे नाही. पण मन आणि बुद्धीला ते आकलन होईल अशा पद्धतीचं नाही. आणि म्हणून केवळ आपल्या मन आणि बुद्धीला श्रेष्ठ मानणारे, मन आणि बुद्धी सर्व काही आहे असं मानणारे लोक त्या निर्गुण निराकार तत्वावर विश्वास ठेवत नाही. त्या परमात्म तत्वावर, त्या परब्रह्म तत्वावर ते विश्वास ठेवत नाहीत. अशी ही स्थिती या मन इंद्रियात अडकलेल्या लोकांची असते. लहान मोठे जे दिसते, सजीव निर्जीव जरी भासते, ते सर्व काही अनुभवा येते ते मीच अर्जुना. असं हे जे काही लहान मोठं दिसतं, गुण दिसतात, आकार दिसतात, सजीव निर्जीव दिसतात, वनस्पती सृष्टी दिसते, प्राणीसृष्टी दिसते, भूतसृष्टी दिसते, ही जी पंचमहाभूतात्मक जड सृष्टी दिसते, हे जे काही सर्व अनुभवाला येतं ते
माझ्याच अधिष्ठानामुळे होतं येतं. मीच या सगळ्यांचं अधिष्ठान आहे असं ते निर्गुण निराकार तत्व म्हणतं. जसा नद्यांचा स्वभाव सागराकडेच घेती धाव, तैसे सर्व अनुभव माझेच ठाई. जसं सगळे ज्या नद्या असतात त्या नद्यांचा स्वभाव असा असतो की ते सागराकडेच त्या धाव घेतात, तसा हे जे काही पाचही इंद्रिय आणि मन या सर्वांचे जितके काही अनुभव आहेत ते माझेच ठिकाणी येतात आणि माझ्यामुळेच येतात. त्याला कारण मीच आहे. झाड फळांनी लगडते मग सहज भूमीकडे झुकते, तैसे होता ज्ञान ते येते नम्रता. आणि मग पुढे वर्णन करतंय भगवंत की जसं झाड फळांनी जर लगडलं, खूप फळं लागले, तर मग साहजिकच त्याच्या फांद्या जमिनीकडे झुकतात. तसे ज्ञान झाल्यानंतर अशा लोक